चला मॅच ऑन करायची, जबरदस्त मॅच. एका बाजूने मानकुळली, दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळतीये. डोंडा वडवली, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल विनीत मालीनं कट केलाय आणि चेंडू वेगाने चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि पाहता पाहता चेंडू होईल फरार. विनीत मालीच्या बॅटमधनं आलाय पहिल्याच बॉलवर दमदार 4 धावा चौकार. दुसऱ्या बाजूने सौरभ, नेक्स्ट बॉल बॅटने खेचून मारलाय. व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग. भव्य स्वागत केलंय या गोलंदाजाचं विनीत मालीनं. सिक्सरनं 6 धावा, बिग हिट. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल सर्व काही या फटक्यामध्ये होतं. 6 धावा इकडनं वसूल केल्या जात आहेत. सिक्सरच्या मदतीने आता धावफलक इकडनं पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 10च्या घरामध्ये. 10 रन ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावर. विनीत गेल्या मॅच मध्ये जरूर टीम मानकुलला विनीतनं निराश केलं, परंतु या मॅच मध्ये काय जबरदस्त सुरुवात केली आहे. एक सिक्सर, त्या अगोदर एक चौकार आलाय. धावफलक जर विचार केला 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. विनीतनं चांगली सुरुवात केली आहे या षटकाची. समोर जर पाहिलं तर प्रज्वल दलवी आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही देखील खेळाडू मातब्बर आहेत. गेल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन प्रज्वलचं आपण पाहिलं. हा चेंडू, व्हाट अ बॉल, व्हाट अ डिलिव्हरी, सुपर लेंथ. आणि आता दांडी इकडनं उखडली गेली आहे. विनीत मालीच्या पारीचा अंत, पूर्ण विराम, फुल स्टॉप, बॅक टू द डगआउट, बिग विकेट इज डाऊन. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त, क्लीन बोल्ड. गेल्या 2 चेंडूंचं प्रत्युत्तर आता प्रज्वल दलवीनं या बॉलवर जरूर दिलंय. जबरदस्त चेंडू आणि फलंदाज जर इकडनं पाहिलं तर विनीत मालीचं काम तमाम, गेम ओव्हर. चला त्या ठिकाणी टीम मीटिंग करायची नाहीये, टीम मीटिंग करायची नाहीये. चला त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आपण पाहतायत बाहुबली ऑफ लाखिवली वीर पाटील देखील आपल्या सोबत आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतायत. पियुषजी पाटील आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. मोस्ट वेलकम साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. वैभव माली मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर, इनायट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना. नेक्स्ट बॉल, हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला कट केले जाते. सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का,
त्या ठिकाणी थोडीशी बंबलिंग जरूर झाली, परंतु वैभवनं नकारलं. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते एकेरी धावेच्या मदतीनं. धावफलक आता जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावर. प्रज्वल दलवीनं पॉझिटिव्ह इंटेंटनं त्या ठिकाणी जरूर सांगितलं की जेवढी मोठी टीम असेल तेवढा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू, आणि ते मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दर्शवताना दिसली आहे. टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली टीम जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला इकडनं प्रज्वल हाताळताना दिसलाय. पहिले 2 चेंडू जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने गेले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक त्याचं राहिले या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल. प्रज्वल सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरनं. हा चेंडू वाडा शॉट काय फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक प्रॉपरली त्या ठिकाणी सज्ज. काय क्षेत्ररक्षण लावले सौरभ. त्या झोन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करतो. पॉवर प्लेचं षटक आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, आणि सौरभच्या पारीला आता पूर्णविराम. आणखीन एक धक्का टीम नॅन्सी 11 मानकुली टीमला. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न किती यशस्वी ठरतील. प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी राहिलेत का, तर येस यशस्वी राहिलेत. आणि पाहता पाहता दोन्ही बॅटर्स धावा इकडनं 3 पळून पूर्ण करतायत. शेवटच्या मोमेंट पर्यंत धावत राहिले त्या ठिकाणी, आणि एंड मोमेंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण स्टॉप केलं गेलं बॉलला, आणि बॉल आतमध्ये थांबलाय. आणि ती छोटीशी स्माईल क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावर येत असताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक जरूर मैदानाच्या बाहेर गेले, परंतु त्यानंतर चेंडूला स्टॉप केले गेले. चला टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे, कारण यानंतर देखील मॅचेस खेळवणं बाकी आहे. त्या अनुषंगाने टीम मीटिंग करायची नाहीये. षटक क्रमांक 2 सज्ज होत असताना आवेश आलेत. पहिला चेंडू इकडनं फेस करत असताना बॅटच्या आतमध्ये लागलाय. कोणत्याही पद्धतीचे धाव येणार नाहीये. त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येतोय. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर डगआउटच्या असल्याला गेलेत विनीत माळी, आणि त्याच्या सोबतीने आपण पाहिलं तो म्हणजेच बॅटर सौरभ डगआउटला गेलेत. विकी करताचा हा बॉल जबरदस्त आहे. जबरदस्त लेन जर पाहिली तर आउटसाइड द ऑफ स्टंप प्रॉपरली लेन, आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती. ओव्हर पिच होता. वाईट यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय गोलंदाज आवेशनं. नेक्स्ट बॉल. हा चेंडू वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समोर चाललाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक मिड ऑफचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावतील रिटर्न करतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. आता स्ट्रायकिंग एंडला जर इकडनं पाहिलं तर वैभव माली आलेत.
योगेश दलवी यांनी जर झेल पकडला तर प्रणवजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत वैभव माळी, एक आक्रमक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्या मॅच मध्ये त्याने देखील निराश केलं. विनीत माली जे गेल्या मॅच मध्ये थोडेसे फ्लॉप ठरले, त्यानंतर या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर एक सिक्सर आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आला. त्यानंतर त्यांना देखील डगआउटचा रस्ता पकडावा लागला. परंतु वैभव माली एक जबरदस्त बॅटर आहेत, आक्रमकता सातत्याने त्याने स्पष्ट केली आहे. परंतु या मॅच मध्ये आता टीमला गरज आहे चांगल्या बॅटिंगची, तर वैभव मालीला ती गरज पूर्ण करावी लागेल. नेक्स्ट बॉल, हा चेंडू खराब आहे आणि आता बॉलला फेकलाय. वाडा शॉट, रात्रीच्या अंधारामध्ये चेंडूला फेकून दिले कुठेतरी दूरवर, सीमा रेषा पार. वैभव मालीच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट, 7 धावा षटकार. चला टीम मीटिंग करायची नाहीये, टीम मीटिंग करायची नाही. टीम गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली टीम आपल्याला विनंती आहे, आपण टीम मीटिंग करायची नाहीये. चला त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय, त्या ठिकाणी जी शेकोटी पेटवली आहे प्लीज शेकोटी बंद करायची, शेकोटी बंद करायची. कारण या ठिकाणी आपण पाहतायत दूर जो आहे तो आतमध्ये येतोय लाईव्हच्या लाईटच्या हिशोबाने, त्या अनुषंगाने शेकोटी त्या ठिकाणी बंद करायची. आयोजक वारंवार या ठिकाणी कळवतायत. सिक्सर जरूर आलाय वैभव मालीच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल बॅटनं खेचून मारायचं होतं, बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 22. 22च्या घरामध्ये 22 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू या षटकातील अजून देखील शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित, थेट हातात गेलाय, परंतु मिस फील्ड. झेल ड्रॉप झालाय, झेल ड्रॉप केलाय, जीवनदान दिलंय. आता इकडनं बॅटरला 200 रुपयाचं पारितोषिक देखील गमावलंय, जे प्रणव पाटील यांनी लावलं गेलं होतं. चला गेम पास करायची प्लीज, कारण आपण पाहताय फक्त आणि फक्त 2 षटक झालेत, त्या अनुषंगाने गेम पास करायची. तिसरे षटक गोलंदाज सज्ज होत असताना उमेश आलेत. चला वेळ जास्त खर्च करायचे नाहीये, पॉवर प्लेचं बंधन आता समाप्त झालंय, पॉवर प्लेचं बंधन आता हटलंय. इकडनं 4 षटकांचा सामना आहे, त्या अनुषंगाने आपण पाहतायत एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कर्णधार, चिंबीपाडा टीमचे कर्णधार आणि तिल्लेरी टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचे. हा चेंडू फुल टॉस आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत, एकदा पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? वैभव माली डेंजर एंडला, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची वाट पाहिली यष्टिरक्षकाने आणि त्या अनुषंगाने पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना 24.
24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं फटका जबरदस्त आहे. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैभव मालीच्या बॅटमधनं आलाय आणखीन एक बिग हिट. 6 धावा सिक्सर. क्रॉस गेले आणि त्यानंतर फटका कमालीचा. टायमिंग बेमिसाल आणि हा चेंडू सीमारेषा पार. सिक्सर आलाय. अक्रॉस द विकेट जात असताना स्ट्रोक मोठ्या प्रमाणामध्ये वैभव माली खेळताना दिसलेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर मोठमोठे फटके खेळण्याकरिता वैभव मालीला देखील ओळखलं जातं आणि सध्याच्या घडीला तो वैयक्तिक इकडनं बॅटिंग करतोय. 5 चेंडूंचा सामना त्याने केलाय आणि त्याने धावा बनवल्या सध्याच्या घडीला 16 आणि टीमला 30च्या घरामध्ये नेऊन ठेवलंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू जबरदस्त आहे. अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच सहमत नाहीयेत कारण अँगलने चेंडू बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करत होता. ते पंचांना हेरलं आणि पंचांचा इशारा आला लेग बाईचा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती एक धाव ऍड होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 31. 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 31 धावा धावफलकावर. 31 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावत असताना 31 धावा धावफलकावर लागले गेलेत. विनीत माळी आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतायत सौरभ. ही सलामीची जोडी डगआउटला गेल्यानंतर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली बागेदारी इकडनं वैभव माली आणि त्याच्या सोबतीनं विकीची पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल सोडून देत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर आहे. पंच आमच्या बाजूने इकडनं वलतील. पंचांच्या दोन्ही हात समांतर आणि धाव इकडनं एक्स्ट्रा प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक 32. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस आहे. मिस केलाय बॅटरनं. डॉट बॉल आलाय. आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात. या मॅचमध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर विकी खूप जास्त स्ट्रगल करताना दिसलेत. खूप जास्त संघर्ष या मॅचमध्ये विकीनं जरूर केलाय कारण त्याने चेंडू फेस केलेत ते म्हणजे 6 आणि फक्त 4 धावा त्याने बनवलेत. ज्या कॅलिबरचा तो बॅटर आहे त्या पद्धतीने त्याचा खेळ होताना दिसला नाहीये. नेक्स्ट बॉल फटका इकडनं फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. झेल पकडणं गरजेचं होतं. एकंदरीत म्हटलं जातं पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि तसंच चित्र काहीसं मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालं. चेंडू खाली आले त्यानंतर एका क्षणासाठी चेंडू हातातून निसटला आणि तोपर्यंत दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता 34च्या घरामध्ये. 34 धावा धावफलकावर. या षटकामध्ये गोलंदाजी जबरदस्त जरूर झाली आहे. एक सिक्सर जर वगळला तर त्यानंतर कमालीची गोलंदाज उमेशनं हाताळली आहे षटकामध्ये. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल जजमेंट. आता कोणतीही चुकी होणार नाहीये. झेल पकडला गेलाय आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील पटकवलं गेलंय. ते म्हणजेच आपण पाहतायत थँक्यू डीजे. योगेश जलवी यांच्याकरिता जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक त्यानं पटकावलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅचचा हिरो. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लॉयन ऑफ मानकोली. दीपू माली मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकावर. जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दमदार आहे. एका बाजूने वैभव माली आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत तो म्हणजे दीपेश माळी. चला टीम डोंडा वडवली. आपण खूप जास्त वेल खर्च करताय. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं. वेल कमी खर्च करायचे आपल्या विनंती आहे कारण यानंतर देखील खूप साऱ्या मॅचेस खेळवणं बाकी आहे त्या अनुषंगानं. कारण आजचा दिवसा शेड्यूल देखील खूप जास्त लेट सुरू झाला कारण उद्घाटन सोहळा ग्रँड ओपनिंग आपण या स्पर्धेची पाहिली जी संध्याकाळच्या सत्रामध्ये पार पडली.
शेवटचं षटक. नेक्स्ट बॉल अडबा पाटणं. ओ हो वाट अ शॉट. काय फटकय वैभव मालीनं या चेंडूवर जणू काय स्टॅम्प मार्क लावलाय. खूप दूरवर पाठवलाय. 6 धावा सिक्सर. थँक्यू डीजे. अक्षरशः या बॉलला लाखिवली गावामध्ये पाठवलंय विनीत वैभव मालीनं. चला त्या ठिकाणी शेकोडी जी आहे ती विजवायची आहे. शेकोडी धावफलक सिक्सरच्या मदतीने आता जाऊन पोहोचले 40च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर काय स्वागत केलंय वैभव मालीनं. सिक्सरनं स्वागत केलंय. षटकार ठोकत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना. एका बाजूने नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स दोंडा वडवली. नेक्स्ट बॉल. सुरुवात चांगली केली आहे या षटकाची. नेक्स्ट बॉल. हा फटका इकडनं फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु आता चुकी घडली आहे आणि चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. आलाय वैभव माडीलच्या बॅटमधनं षटकारानंतर 6 चौकार. धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 44च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक इकडनं जर पाहिलं तर प्रगती पथावर आहे आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग सध्याच्या घडीला करताना दिसलाय. वैभव मालीची बॅट मैदानाच्या आतमध्ये तलपली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील दबंग दीपू आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये, कारण ते काम वैभव माली चांगल्या पद्धतीनं इकडनं निभवताना दिसलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, डॉट बॉल. चेंडूवरची नजर इकडनं कमजोर पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटमध्ये चेंडूच जबरदस्त होता. यॉर्कर लेनचा चेंडू टाकला वाईट यॉर्कर परफेक्टली आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं. एका बाजूने टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच तिल्लेर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच चिंबीपाडा. एक जबरदस्त मॅच. एका बाजूने टीम अंश 11 चिंबीपाडा आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल DJV स्पोर्ट्स तिल्लेर आणि दरम्यानचा चेंडू इकडनं फटका जर पाहिला तर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चेंडू होतोय फरार. बीमर वर आलाय. हा चौकार. देखील आलाय. आपण पाहतायत ओव्हर स्टेपिंग केली या ठिकाणी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू डबा बॅटनं खेचायचा होता जरूर. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. त्या ठिकाणी फंबलिंग झालीये आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय. अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत या चेंडूवर देखील. आला बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. बॅक टू बॅकच्या 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. फलंदाज विनीत मालीच्या माध्यमातून आपण पाहतायत चौकारांची हॅट्रिक इकडनं पूर्ण होत असताना. वैभव मालीच्या बॅटमधनं आपण पाहतायत बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू वाडा शॉट. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द नाईट.
काय फटका आहे, काय एक्झिक्युशन आहे, काय टायमिंग आहे. भव्य स्वागत केलंय गोलंदाज आक्रमकतेचं प्रतीक वैभव मालीच्या बॅटमधनं. ओव्हर द लॉंग ऑफ, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. वाट अ टायमिंग, काय फटका आहे. या फटक्याची रील जरूर बनेल उद्याच्या दिवसामध्ये. विनीत मालीनं काय एक्झिक्युशन केलंय, टायमिंग, एलिव्हेशन आणि त्यानंतर शॉटची फिनिशिंग जबरदस्त. आणि आलाय सिक्सर. डोळ्यांचे पाडणे फेडणारा हा फटका, इकडनं प्रेमात पाडणारा फटका आलाय. काय जबरदस्त टायमिंग होतं. वैभव माली सातत्याने जर पाहिलं तर अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करत होते, परंतु आता जागेवर थांबले. आणि त्यानंतर काय टायमिंग आहे पहा, जबरदस्त स्ट्रोक, पूर्ण ताकद जोगली आहे फटक्यामध्ये. आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एखादा एअर हॉस्टेस चेंडूला पकडेल एवढा उंच चेंडू निघून गेला होता. हा चेंडू अजून एक धमाका. काय बॅटिंग आहे, हायलाइट बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये वैभव माळीची सिक्सरच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचलंय. कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी आपण पाहतायत नाणेफेकीचा कॉल. एकंदरीत जर पाहिला तर टीम तिल्लेरनं जिंकला. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन, काय कमालीची गोलंदाजी केली होती. तिल्लेर टीमची जेवढी तारीफ करावी, जेवढी गोलंदाजीची तारीफ करावी तेवढी कमी. आणि गेल्या मॅच मध्ये महेंद्र समोसाचं प्रदर्शन, मॅच जिंकली टीम. त्यानंतर एकंदरीत या विभागामध्ये येता तिल्लेर गाव इकडनं तेवढं लांब नाही आहे, जवळच आहे. त्यानंतर या विभागालाच तुम्ही बिलॉंग करता. एकंदरीत या विभागामध्ये येता. त्यानंतर ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन राजेंद्रजी पाटील यांचं, रघुनाथ पाटील स्मृती चषक ज्या पद्धतीने आयोजित केले, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. आयोजन तर खूप सुंदर आणि खेळायची संधी मिळाली त्याचं सोनं करू मी. नक्कीच खेळायची संधी प्राप्त झाली तर सोनं करण्याचा प्रयत्न करू. आणि पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त प्रदर्शन, टीम टेंबिवलीला पराभूत करत असताना या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली आहे. आता चिम्मीपाडा टीम करण कदमची टोली विरोधामध्ये या मॅचमध्ये काय रणनीती असेल, नाणेफेकीचा कॉल जिंकला, निर्णय काय असेल. पहिल्यांदा बॅटिंग, नाणेफेकीचा कॉल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गेल्या मॅचमध्ये जी स्ट्रॅटर्जी होती, स्ट्रॅटर्जी वापरण्याचा प्रयत्न केलाय. विरोधी संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी. ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहतायत खूप साऱ्या शुभेच्छा टीम चिमीपाडा टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपल्या समवेत जोडले जातील दी पॉवरफुल समालोचक सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद. स्वीट व्हॉइस ऑफ लॅक्युली नाहीतर भिवंडी मधून पाहतोय आपण एक नवीन चेहरा अजून खूप चांगले समालोचक. जेव्हा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये असतोय तेव्हा मात्र सामना गरम करण्यासाठी हर्ष यांचा नो डाऊट कुठलाही जबाब नाही आहे. कॉमेंट्री बॉक्स पाहू शकता आपण, कारण की थंडीचं वातावरण जास्त आहे. आणि आमच्यासोबत या स्पर्धेचे आयोजक निश्चित नो डाऊट
मोठा बंधू इंजिनियर आहे आणि दुसरे छोटे बंधू पाहतोय आपण दिश आमच्या सोबत पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आमचे स्कोरर विशाल सिन्हा सुद्धा पाहतोय आपण. पहिलाच बॉलवरती धमाका पाहतोय. वा भाई वा वा वा, काय शॉट आहे, इतका जवाब पत्थर से दिया. यस, पाहू शकता रिप्लेमध्ये काय कमालीचा फटका खेळलाय. सुरेख संपर्क झालाय बॅट आणि बॉलमध्ये आणि या संपर्क जेव्हा चांगला होतोय परिणाम अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला कमबॅक करतोय बॉलर पाहतोय आपण वैभव माळी. दरम्यान आयवा झेलला. आता मात्र या स्पर्धेचे आमचे लाडके दोन्ही आयोजक दोन्ही बंधू म्हणजेच प्रथमेश दादा आणि खास पाहतोय आपण इंजिनियर प्रणव पाटील यांच्याकडून 100 रुपये. सफल झालाय. चांगला फाईन फटका खाली एरिया निवडलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. सीमा रेषा पार आलाय हा दणदणीत चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर सुद्धा रंगात आलाय. पण जबरदस्त बॅटिंग करताना प्रज्वलला पाहतोय आपण. अजून एक रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस पाहता चांगला बॉल पाहतोय आपण बीट झालाय. कमालीचं प्रदर्शन पाहतोय आपण प्रज्वल या बॅटरच्या माध्यमातून. आजच्या नाईटमध्ये जर पाहिलं आपण पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावर आहे तोच बॅटर धमाका करतोय या क्षणी. इथं मात्र हा बॉल शॉर्ट पिच चेंडूचा मारा आणि निश्चित आटोक्याच्या बाहेरचा पाहतोय आपण. 1 फॉर 1चा इशारा सुद्धा आलाय पंचाकडून पाहतोय आपण आणि वाईड घोषित केलं या बॉलवरती आणि 1 फॉर 1चा इशारा. चांगले दोन्ही पंच पाहतोय आपण. अनुभवी जय पवार पॅनल जर म्हटलं तर नो डाऊट टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांचं हुकूमत आहे असे पवार पॅनलचे दोन्ही पंच. सफल झालाय. परत एकदा फाईन फटका. चेंडू थांबणार नाहीये. फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय. अजून एक दमदार हा चौकार. जबरदस्त. हेच सांगायचं होतं प्रज्वल्याला की माझी बॅटिंग अजून बाकी आहे. पहिल्या सामन्यात ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं बॅक टू द बॅक दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा एक चांगल्या टीमच्या विरुद्ध घणाघाती बॅटिंगला प्रारंभ केलाय. बघता धावसंख्या पाहतोय आपण. धावपलकावरती पाहतोय आपण 15. कमालीचा प्रदर्शन आणि आवश्यकता सरासरी तीच पाहिजेत आणि ती सरासरी इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं 1 षटकार 2 चौकार 1 वाईड अशा एकूण धावा आल्या त्या 15. कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन. परत एकदा देख भाई देख, ये रिवर्स का शॉट देख. चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या डोक्यावरतून षटकार. वंडर बॉय ऑफ डोंडावडोली का म्हणतात. मी माझ्यासमोर कुठला बॉलर आहे त्याचा मानसिक दडपण घेत नाहीये. माझा नॅचरल खेळ काय हे दाखवतोय. काय कमालीचा शॉट हँडल केलंय आणि बघता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टेट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया गया आणि धावसंख्या पाहतोय आपण 21. अजून सामना संपला नाहीये. विशाल जर पाहिलं तर आपण एक बॉलर आपल्या टीमला वापसी करून देतोय कारण की टार्गेट जो पाहतोय आपण तब्बल 66 धावाचं आव्हान आहे. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर आलाय. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स अँड्या टोकाकडनं विनीत माळी ब्रँड ऑफ मानकोली. खूप मोठे खेळाडू होऊन गेले मानकोली गावामध्ये पण मला वाटतं की पहिला 4 व्हील आणणारा खेळाडू पाहतोय आपण. मानकोली गावाचा हा ब्रँड आहे. समोर यावेळेस पात्र उमेश पहिल्याच बॉलचा सामना करण्यासाठी. मानसिक दबाव साफ दिसतोय. ज्या प्रकारे प्रतिहल्ला चढवला होता प्रज्वल या बॅटरनी त्यांचा परिणाम आता मात्र या बॉलरवर पडलाय असं वाटतोय. बॅटर समोर उमेश आहे पण तरी दबावाखाली बॉलिंग अटॅक सध्या मानकोली टीमचा. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. कव्हर पॉइंट मिड ऑफ अराउंड द लेग मधली अशी दांडी गुल. परत पाहूया रिप्लेमध्ये. टेलिकास्टचा किंग का म्हटल्या जाते. अप्रतिम टेलिकास्ट अप्रतिम बॉल होता. सफल जास्त झाला. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि सध्या तरी पाहतोय की आपण गुजरात इथं मात्र
सुरत इथं मात्र अजून एक लाईव्ह टेलिकास्टची टेक्निकल टीम तिथं मात्र सज्ज आहेत आणि रवी दादा मात्र तिथं आहेत. तर नवीन बॅटर क्रमांक 3 वर आता मात्र आलाय बॅटिंग करण्यासाठी शैलेश. चांगली सुरुवात तिथं मात्र विनीत हा बॉलर करून देतोय. विकेटची आवश्यकता होती. पुढचा बॉल अजून एकदा पाहतोय आपण रनअपमध्ये थोडीशी चुकतोय आणि पंच याला मात्र डेट बॉल घोषित करताना पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आणि इथं मात्र निश्चित दिमागाचा वापर करावा लागेल धोंडावली टीमच्या बॅटरला, कारण की तुमच्या समोर एक वादळ आहे तुमच्या टीमचा, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. हा बॉल आणि इथं मात्र ओ माय गॉड, एक क्या कर दिया. स्ट्राईक रोटेट झाली, एक सिंगल आलंय, जीवनदान मिळालंय बॅटरला. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सोपा झेल होता. मला वाटतं की विकी तिथं उभा होता मिड ऑफला. हे पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं होतं तो बॅटर आता मात्र 6 बॉलमध्ये 20 या धावसंख्येवर बॅटिंग करताना कमालीचे 2 रिव्हर्स फटके त्याच्या बॅटमधून पाहिले. असं वाटतं की कमरेला एक पिशवी बांधलेली आहे, त्यामधून हळूच एक फटके बाहेर काढताना प्रज्वल नावाचा हा ब्रँड बॅटर दोंडावली टीमचा पाहतोय आपण. राईट आमोरचा विकेट. पुढचा बॉल यावेळेस पाहता अजून एक धमाका, पण फटका फटलाय. लॉंग लेग कडे कुठली चुकी नाहीये आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय. इथं मात्र गोलंदाज विनीत माळी. आणि जिथं एक उदाहरण देऊ इच्छितो योगी बाबा आणि आमचे खास राजेंद्र पाटील सर, की ज्या वेळेस 1992 ते 2002 पर्यंत सचिन तेंडुलकर बाद व्हायचा आणि संपूर्ण भारत संघ तिथं मात्र नागी टाकायचा, त्या प्रकारे असं वाटलंय की ज्या प्रकारे दोन्ही टीमचा हा बॅटर बाद झालाय आणि खेळाडू कक्ष एकदम शांत झालाय. इथून मात्र वापसी करणं कठीण जाईल, कारण की मी पहिले उल्लेख केला होता की एक षटक कुठला असा गोलंदाज टाकेल की मानकुली टीमला वापसी करून देईल आणि तो विकेट इथं मात्र प्राप्त केलाय आणि वापसी करून दिले. हे पाहू शकता आपण. खेळाडू कक्ष थोडंसं चिंतेचं वातावरण पडते खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहतोय आपण. ज्या प्रकारे प्रज्वल नावाचा बॅटर बॅटिंग करत होता, एक अजून षटका ठोकण्याचा नाद त्यांनी केला आणि लॉंग लेग कडे एक चांगला झेल कंप्लीट केला आणि चांगल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. क्रमांक 4 वर नवीन बॅटर आता मात्र पाहतोय आपण. आवेश आलाय. नॅन्सी 11 मानकुली टीम कडून जर विचार केला आपण तर वैभव यांनी काय उच्च कोटीचं प्रदर्शन केलं. डावखुरा बॅटर आणि दाखवले की पहिल्या सामन्यात माझे फटके सक्सेस झाले, पण इथं मात्र सक्सेस केलंय. प्रत्येक बॉलवरती मोठे प्रहार केले होते. पुढचा बॉल चांगला बॉल होता. टर्न केलाय. ऑन साइड कडे पाहतोय आपण. स्केवडलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना उशिरा थ्रो आलाय. एका ट्रॅकवर 2 गाड्या होत्या. इथं मात्र धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र पंचाचा पुढे आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका बॅटरला. माळी आलाय क्रमांक 2 षटक घेऊन आणि मानकुली टीमला पूर्णपणे वापसी करून देताना. आता मात्र असं वाटतं की पट्टावर हजी लावण्याचं काम करताना धोंडावली टीमचे बॅटर नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना आता मात्र पाहतोय आपण दिनेश. यस, नो डाऊट, कारण की वारंवार आम्ही हे उल्लेख करतोय ज्या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय त्याचप्रमाणे प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन करत आहेत. सफल झालंय पाहतोय आपण. निश्चित चांगला बॉल परत एकदा आणि आता मात्र निश्चित संघर्ष करताना दोंडावली टीमचे बॅटर बॅटिंगमध्ये मला वाटतं की विनीत जवळपास
चांगली कामगिरी करू शकला नव्हता. फक्त 10 धावाचं योगदान, पण बॉलिंग अटॅक काय जबरदस्त आहे. चांगल्या खेळूची एक खासियत असते, जेव्हा तुम्ही बॅटिंगमध्ये फ्लॉप जाता तर बॉलिंगमध्ये त्याची कसर भरून काढतायत. हा बॉल चांगला कटर बॉल पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, आउट. स्विंग बॉल पाहायला मिळालं आणि त्यावर मात्र बॅटर होतोय बाद. आणि अतिशय अप्रतिम षटकाची इथं मात्र समाप्तीचा इशारा आलाय. आणि ज्या प्रकारे या षटकामध्ये मारा केल्या, फक्त धावा खर्च केल्या 2 आणि विकेट बहुमूल्य प्राप्त केले 2, इथून मात्र निश्चित वापसी करणं कठीण जाईल. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावाचं आव्हान आहे. प्रति षटकामागे आता सरासरी जर पाहिली आपण जवळपास 22 पॉईंट च्या जवळपास सरासरी पार करायला गेले पाहू शकता. खेळाडू कक्ष थोडंसं प्रज्वल निराश असेल. एक फटका चुकीचा खेळण्याचा प्रयत्न केला चांगल्या टीमच्या विरुद्ध, पण जो जाळ टाकला होता विनीत माळी आणि त्या जाळमध्ये फटल्या गेलं. एक चांगला बॅटर आणि एक चांगलं झेल कंप्लीट केलं कवडे एक शिमेरूच्या क्षेत्ररक्षक यांनी. धीरज माळी उभा होता तिथं आणि धीरजला माहित होता की प्रज्वलचा खेळ सोडणं म्हणजे सामना सोडणं आहे. यस, कारण की या विभागामध्ये पहिला पण उद्यापासून कोळेगावाची जत्रेला सुरुवात होणार आहे आणि परवा पारिवलीची. यावेळेस पात्र परफेक्ट ब्लॉक होलमध्ये हा बॉल होता. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये. हलकासा एक प्रश्न विचारलाय, बाद आहे का? पण अपील पेटवून लावताना पंच पाहतोय आपण अजिम अमदुल्ले सर. नाव मोठं आहे, पंचाची भूमिका सुद्धा अतिशय बेमिसाल आहे. सौरभ मात्र चांगली सुरुवात करतोय. सज्ज होताना हा फुलटॉस बॉल होता, त्यावर ड्राईव्ह केले. डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे पाहतोय आपण. एक सिंगल फक्त या बॉलवरती कंप्लीट करता येईल. दरम्यान अजून एक भिवंडी क्रिकेट टेनिस जर पाहिलं तर नो डाऊट प्रत्येक यांचं मोलाचं योगदान आहे. आणि जेव्हा जेव्हा टेंबोली संघ खेळतोय, निश्चित मित्रांनो प्रत्येक याच्याबद्दल एकच सांगू वाटते, जेवढ्या पण मॅन ऑफ मॅच मिळतात तो आपल्या सहकाऱ्यांना डेलिकेट करतोय. म्हणजे एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. त्याच प्रकारे दीपेश असो, त्यानंतर यशपाल असो, अशा पंक्तीमध्ये जाऊन बसलेला हा खेळाडू. यस, जवळपास 3 वर्षापासून आपण हे पाहतोय. हा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग करताना. आणि असं जर पाहिलं आपण तर निश्चित नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण हिंदू धर्मामध्ये आपण आजपासून नवीन वर्षाला प्रारंभ करतोय. सर्वांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. सौरभचा पुढचा बॉल, फुल टॉस, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. पंच कोल्हेके सांगतायत की वेस्टेड नो बॉल घोषित केलंय. यस, पाहतोय आपण हाईट वेस्टेड नो बॉल म्हणजे बीमर. आणि याचबरोबर आता मात्र येईल फ्री हिट. येणाऱ्या 5 दिवसामध्ये जर पाहिलं आपण सब आएंगे चोटी के खिलाडी कारिवली टीमचं संपूर्ण 11 स्टार येतील. धाणेव नो डाऊट ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव. स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय आपण, बॅक टू द बॉलर. वेगात फटका होता, थोडीशी पाहते दुखापत. एवढं सोपं नसते जेव्हा कुठल्याही वेगवान बॉलरला आपल्याच फॉर्टमध्ये क्षेत्ररक्षण करताना. सज्ज होताना बॉलर. यावेळेस पात्र फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला, चेंडू मात्र लॉंग लेगकडे अतिशय वेगात सरकतानाच केवळच्या क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फील करतोय. त्यापूर्वी मात्र फक्त मला वाटते की लेग बायच्या स्वरूपात आली आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र अशा प्रकारे विशाल जर पाहिला आपण, सुरुवात अतिशय प्रतिम पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, त्यानंतर मात्र विनीत यांचं एक षटक पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलंय डोंबिवली टीमला. आणि तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व त्या संधीचं सोनं करताना सौरभ हा बॉलर पाहतोय आपण. सौरभ सज्ज होते. अराउंड द लेग पाहतोय आपण, जास्त सफल झाला. यष्टी दाखवली आणि ती बॉलरने वाकवली. अशा प्रकारे अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल.
राजेंद्र पाटील सर, मी कुठल्याही पक्षासाठी बोलत नाहीये, कारण की बोलावं असं वाटते कधी कधी. जगातला जर विचार केला आपण सध्या तरी इतकी भयंकर स्थिती आहे, पण भारतामध्ये पाहिलं आपण T20चा वर्ल्ड कप पार पडलाय, आता मात्र IPL सुद्धा पार पडणार आहे. आणि हे फक्त आपल्या कर्माचे फळ आहेत. भारत असा देश आहे की दुसऱ्यावर प्रेम करणार आहे. यावेळेस पाहता लेमन कट्टा पाहतोय आपण, आतल्या कडेला चेंडू लागून मात्र पाहतोय की फायनल कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि फक्त आणि फक्त एक सामना इथं मात्र एकतर्फी होताना पाहतोय. एकतर्फी सामना का वाटतोय, पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली होती आणि प्रज्वल बाद झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं दोंडावली टीमचे बॅटर हिम्मत सोडली होती. चला मनकोली संघ आपण वेळ खर्च करू नका, कारण की अजून 2 सामने कव्हरेज करायचे आहेत. यावेळेस मात्र बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येकदा चांगला बॉल पाहतोय आपण. शेवटचे षटक प्रगतीपथावर दीपेश नावाचा ब्रँड आहे. षटकार किंग का म्हटलं जाते, पण आजच्या दिवसामध्ये पहिला पण पहिल्या सामन्यात चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर मग या सामन्यात एकही बॉलचा सामना केला नव्हता. हा बॉल मात्र परत टाकावं लागेल का? यस पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही आज समांतर रेषेत, वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फक्त इथून म्हणावं लागेल की जो मोठा पराभव तो किती धावांनी कम करेल. 4:37. हा फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल इथं मात्र पाहतोय आपण फाईन कडे अतिशय वेगात सरकताना सीमारेषा पार आला. या बॉलवरती हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. जे दरम्यान शुभ आगमन झालेले रे स्टार हॉटेलचे मालक सन्माननीय धनेश दादा आपण या व्यासपीठावर. देर आहे दुरुस्त आहे, आमची पण नजर नाही पडली होती. आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं, सातत्याने खूप मोठं प्रेम देतात. कॉमेंटेटर असो, अंपायर असो. आज एक सामना पहिला आपण दिशांत जर पहिला आपण 18 मध्ये 13ची आवश्यकता होती असं वाटलं होतं की कुडूस संघ बाहेर होईल, पण काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहिला आपण. थोडंसं फमलिंग पाहायला मिळालं. धाव घेणार नाही इथून मात्र निश्चित हार पत्कारली आहे इथं दोंडावली टीमने. ज्या प्रकारे प्रज्वलवर पूर्णपणे विश्वास होता आणि जो जाळ टाकला होता त्या जाळामध्ये अडकवलाय विनीत यांनी आणि त्याचा आवडीचा चेंडू टाकलाय डाव्या यष्टीवर. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. चेंडू जाईल फायनली एका बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आणि हा संघ सुद्धा गेलाय बाहेर आणि सामना जिंकलाय मानकुल टीम.